नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारने काल चर्चा केली, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली आहे। कारण सोयरे शब्दावर जरांगे पाटील अडून आहेत आणि त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली आहे। मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। तर मनोज जरांगेंच्या आज परभणीच्या सेलूमध्ये आणि सोनपेठमध्ये तसंच गंगाखेडमध्ये सुद्धा सभा होणार आहे। मनोज जरांगे आज आपल्या सभेतनं कोणती भूमिका मांडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। तर आपण पाहतोय काल सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं। जरांगेंची सरकारसोबतची जी चर्चा झाली आहे ती मात्र निष्फळ ठरली आहे, कारण सोयरे शब्दावर जरांगे अडून आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मराठा संवाद दौऱ्याला सुरुवात करतायत जरांगे आजपासून। जरांगेंची आज परभणीमध्ये 3 ठिकाणी सभा होणार आहे। त्याच सोनपेठ, गंगाखेड आणि सेलू या ठिकाणी जरांगेंची सभा असणार आहे आणि आजच्या सभेतनं जरांगे काय भूमिका घेतात कालच्या चर्चेनंतर ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आपण थेट जाणार आहोत, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, खरं तर आपण पाहतोय अवघा 1 दिवस शिल्लक राहिलेला आहे 24 डिसेंबरसाठी आणि अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाहीये। जरांगे पाटील अडून आहेत, आजच्या सभेकडे लक्ष असेल। नक्कीच निकिता, मराठा आरक्षणाचा तिढा सरकारच्या पातळीवरती सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, मात्र हा तिढा अत्यंत क्लिष्ट होत चाललेला आहे। हा तिढा सुटत नाहीये। काल साधारण दिवसभर गिरीश महाजन जे आहे ते मनोज जरांगे यांच्यासोबत 1.5 तास चर्चा करत होते। 1.5 तासाची ही संपूर्ण चर्चा जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे। गिरीश महाजन यांच्यासोबत उदय सामंत आणि संदीपान भुमरे होते। यांनी सुद्धा त्या ठिकाणी मनोज जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोज जरांगे यांनी सोयऱ्या धायरेंना सुद्धा मराठा आरक्षणाचा किंवा आढळलेल्या कुणबी नोंदींचा लाभ द्यावा अशी मागणी केली होती। मात्र गिरीश महाजन यांनी संपूर्ण देशामध्ये असा कायदा कुठेच लागू नाही असं स्पष्टपणे मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे। मनोज जरांगे हे मात्र कुळातील नोंदींच्या आधारे उर्वरित लोकांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावेत, कुणबी त्यांना ग्राह्य धरण्यात यावं अशी त्या ठिकाणी मागणी करत होते। मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने ही मागणी मान्य केलेली नाही, त्यामुळे मनोज जरांगे यांनी सुद्धा आपलं आंदोलन जे आहे ते कायम ठेवलेलं आहे। मनोज जरांगे यांचा दौऱ्याचा 5वा टप्पा सध्या सुरू झालेला आहे। ते परभणी जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी तर लातूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी आज सभा घेणार आहेत। शेवटची सभा जी आहे ती रेणापूर या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर उद्या 23 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या सुमारास मनोज जरांगे यांची इशारा सभा होणार आहे। खरं तर मनोज जरांगे मुंबईला जाणार का नाही या संदर्भातला संभ्रम कायम आहे। काल सुद्धा मनोज जरांगे गिरीश महाजन यांच्याकडे आम्ही मुंबई बघायला येऊ शकत नाही का असा सवाल त्या ठिकाणी विचारत होते। त्यामुळे कुठेतरी मुंबईला जाण्याची समाज बांधवांची जी इच्छा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत होती। त्यामुळे हे सगळे लोक जर मुंबईला आले तर मुंबई जाम होऊ शकते असा सुद्धा काही जणांचा अंदाज आहे। दुसऱ्या बाजूला गुप्तचर यंत्रणांनी या आंदोलनाच्या पाठीमागून हिंसाचार होऊ शकतो अशी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे 23 तारखेच्या सभेमध्ये मनोज जरांगे नक्की काय सांगणार आणि 24 तारखेला काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। दुसऱ्या जर बाजूला बघितलं आपण तर पोलीस यंत्रणा सुद्धा प्रचंड सतर्क झालेली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये शांततेच्या बैठका सुरू आहेत। मराठा समाजातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं जातंय, त्यांना समजावून सांगितलं जातंय, त्यांना आंदोलन करण्यास न संदर्भात सुद्धा सूचना दिल्या जातात। खास करून ट्रॅक्टर जो आहे ते ट्रॅक्टर घेऊन हे सगळे लोक मुंबईला येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ट्रॅक्टरधारक मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा नोटीस दिल्या जात आहेत, आपलं ट्रॅक्टर कुठल्याही आंदोलनात वापरू नका अशा स्वरूपाच्या सुद्धा सूचना ज्या आहेत त्या नोटीसच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। त्यामुळे नक्की काय होईल याकडे लक्ष लागेल। आता आपलं लक्ष असणार आहे। दत्ता, तुर्तास धन्यवाद।